या शिरड शहापूर येथे मागच्या 500 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून जे आहे ते सारंग स्वामीची यात्रा भरते। संक्रांतीचा महोत्सव या ठिकाणी पार पडते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी जे आहे ते या ठिकाणी विविध भाज्यांचा महाप्रसाद केला जातो। नेमका महाप्रसाद का केला जातो हे आपण इथल्या ग्रामस्थांकडून विचारून घेऊयात। काय नेमकी आख्यायिका या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढं आहे की गेली 529 वर्ष जुनी गोष्ट संत महंत या अभय अरण्यामध्ये राहत होते आणि पहिल्या काळामध्ये जे लोकांना रोगराई व्हायची तर त्यावेळेस हॉस्पिटल असो दवाखाना असो याची व्यवस्था नव्हती। त्यामुळं या ठिकाणी सद्गुरू सारंग स्वामी यांनी या ठिकाणी संक्रांत झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी एक या ठिकाणी झाडपाला असो या ठिकाणी जी बारा मिसळची जी भाजी असते प्रत्येकाच्या शेतातून माळवे या ठिकाणी ते झाडपाला या अभयारण्यातून भाजीपाला या ठिकाणी ते गोळा करायचे आणि ते या ठिकाणी प्रसाद करायचे आणि ते प्रसाद घेऊन या भक्तांना कुठलाही रोग होऊ नये कुठलाही आजार होऊ नये या हेतूने या ठिकाणी सुंदर अशी या सद्गुरू सारंग स्वामीच्या पंचक्रोशीतील प्रत्येक भाविक भक्त आल्याच्या नंतर त्याची रोगराई मुक्त व्हावी या हेतूने हे सुंदर असा भाजीचा महाप्रसाद या ठिकाणी होतो आणि सर्वजण या ठिकाणी श्रद्धेनं भक्तीनं येतात आणि ते आल्याच्या नंतर तो प्रसाद ग्रहण केल्याच्या नंतर त्यांनाही अशी एक सुंदरता या ठिकाणी प्राप्त होती। भगवंताचा कृपाशीर्वाद होतो त्या निमित्तानं त्यांची रोगराई मुक्तता होते। किती सकाळपासून सुरुवात होते आणि संध्याकाळी किती वाजता बंद होते आणि किती क्विंटल भाज्या शिजवल्या जातात? या ठिकाणी यावर्षीचा एक अंदाज आहे की 125 ते 150 क्विंटलचा अंदाज आहे। 125 क्विंटल कमिटीने भाजी आणलेली आहे आणि प्रत्येक भाविक आल्याच्या नंतर माझाही या यात्रेला या भाजीला काहीतरी हातभार लागावं या हेतूनं आपण सोबत घेऊन येतो। एक 125 ते 150 क्विंटलचा अंदाज आहे। निश्चितच या ठिकाणी ही जी भाजी खाल्ल्याने अंगातली रोगराई नष्ट होती अशी आख्यायिका या यात्रेची आहे। कॅमेरामॅन शिवाजी शिंदेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, शिरड शहापूर, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।